प्रभात। हे बघा, मी पैसे दिले नाहीत हा थेट खोटा आरोप करण्याआधी तुम्ही तुमच्या लेखापालाकडे चौकशी केलीत का? हे बघा, इतकी वर्ष नेटानं व्यवसाय करतोय आम्ही, उगाच नाही आमच्या एवढ्या शाखा आहेत। हे बघा, माझ्याशी असं खोटं बोलायचं नाही, लक्षात असू दे। आज सकाळी सकाळी कोणाची शाळा घेतात कोण असतो? खोटारडे कुठले? मला खोटं ठरवतायत या अप्पा केतकरला। अहो काढा घ्या। अहो कुणावर चिडला तेवढे? आहेत एक मोठे पुरवठादार, नावच आहे ना गोंधळेकर। सगळा व्यवहारात गोंधळ करून ठेवलाय, वर मलाच खोटं पाडतायत, म्हणे पैसे दिले नाहीत। जाऊ द्या हो, आपला व्यवहार चोख आहे ना, मग झालं तर। कधी कधी असं वाटतं ना की हे खोटं बोलणाऱ्या लोकांचं बिंग फोडण्यासाठी एखादं यंत्रच का नाही बनवलं कोणी? यंत्र? होय, म्हणजे जसं खोट्या नोटा बघतात ना, तशीच ही खोटारडी माणसं आपल्याला कळली असती। अहो मग फजितीच होईल की। कुणाची? त्यांचीच। म्हणजे असं यंत्र निर्माण झालं तर अशा माणसांची फजितीच होईल ना, असं म्हणत होते मी। अरे पण निदान वयाचा काही मान राखाल की नाही? अहो वयावरून आठवलं, उद्या तुमची 75 आहे ना, मग मन जरा प्रसन्न ठेवा। उद्या आहे ना, मग उद्या मन प्रसन्न ठेवीन। ते जाऊ दे हो, मग उद्या वाढदिवसासाठी तुमच्या आवडीचं काय काय करू हे बघू नंतर। पहिल्यांदा या गोंधळेकराचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा। हो। फाइन, यू टेल मी काय करू? व्हॉट शुड आय डू टू प्रूव्ह माय लव्ह? आपण जाऊन बोलू दॅट आय लव्ह सई, मला तिच्याशी लग्न करायचंय म्हणून। इफ यू से, मी ते पण करायला रेडी आहे। हो ठीक आहे, सांग जाऊन। Finally it is done. Steaming hot. Right? What? Why are you lost all the time? Why are you so serious? आईने एक नवीन चॅलेंज दिलंय मला। काय? शी वॉज अँग्री एट मी, मग तेव्हा मी बोललो व्हॉट शुड आय डू फॉर यू? सांगू का आपण that I love you and I want to marry you? I thought ती नाही बोलेल, but हो बोली। What? What should I do? काहीतरी सोल्युशन दे ना। Solution एकच आहे। पण You go to Old Fox and tell him, I love your granddaughter. I want to marry her. तो देव लग्न लावून मग you go to Australia, okay? Are you crazy? तिकडे सही त्रास देते, इकडे तुम्हाला weird advices देते। What's wrong with you? You want to break my relationship or what? Beep. Stop this beep thing. मस्करी करत नाही मी। Matt, chill. तू किती स्ट्रेस घेतो you know? आणि तसंही हे बिग बिझनेस ते तुझं मूड लाईट करायला करते मी। Anyway, it is very fun. तू जिग्सला बघितलंस ना, कसं मुलीसारखं लाजत पळून गेला होता। And we are gonna have more fun. What? ते ॲपच आपली हेल्प करणार। Come with me. Come with me. अरे but my pasta, but my इतका धादांत कसं काय खोटं बोलू शकतात लोक? काहीच कसं वाटत नाही त्यांना? अहो जाऊ द्या हो, तुम्ही कशाला एवढा त्रास करून घेताय? आणि तो म्हणाला म्हणजे काय लगेच तुम्ही खोटारडी ठरत नाही? नाही, मला हे सहनच होत नाहीये। खऱ्या खोट्याची शहानिशा करणारं जर यंत्र असतं ना, तर मी लगेच दाखवून दिलं असतं की ह्या अप्पा केतकरनी व्यवसाय वाढीसाठी कधीच खोट्याचा आधार घेतला नाही। अप्पा जाऊ द्या ना, उद्या तुमचा तिथीने 75वा वाढदिवस आहे की नाही, मग या सगळ्या गोष्टीचा विचार करून कशाला त्रास करून घेताय? माझ्या वाढदिवसाआधी माझ्यावर हा जो आळ आलाय ना, त्याचा मला जास्त त्रास होतोय। अप्पा वाव, इट्स युअर बर्थडे कमिंग, मग आपण छान सेलिब्रेट केला पाहिजे। माझा वाढदिवस माझ्या कुटुंबातली माणसं साजरा करतील, परकीयांची गरज नाहीये मला। अप्पा लिसन टू मी प्लीज, थोडं ऐकून घ्या।
आता परत का आलायस माझ्या दारात? अपमान करून घ्यायला? थोडं इम्पॉर्टंट बोलायचं आहे तुमच्याशी. एवढं काय बोलायचं असतं तुला माझ्याशी? आम्ही तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये बर्थडे विश करायला आलो. हॅपी बर्थडे टू यू. हा, माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा या परकीयांकडून घेणे इतकी वाईट वेळ आलेली नाहीये माझ्यावर. तुम्ही फार वाईट वाटून घेऊ नका. सकाळपासून आज हे एका माणसावर चिडलेत. सरळ खोटारडं म्हणाला तो माणूस आहे ना, त्यालाच काय धडा शिकवायचा, कसा शिकवायचा याचा विचार करतायत. त्याचं सोल्युशन आहे माझ्याकडे. बस 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 बस. माझ्याकडे लाय डिटेक्टर ऍप म्हणजे खोटं पकडणारं ऍप माझ्याकडे आहे. ह्या सगळ्यामध्ये मला काडीचाही रस नाहीये. चला निघा इथून तुम्ही. बघा बघा बघा, इट इज बीपिंग. तुम्ही खोटं बोलताय. तुम्हाला खरं तर ऍप बघायचं आहे, राईट? एवढ्या खात्रीनं तू कसं काय म्हणू शकतेस मी खोटं बोलतोय म्हणून? कारण ते ऍपचं कामच ते आहे. कोणीही खोटं बोललं ना की ऍपला बरोबर कळतं. खोटं पकडतंय ऍप्लिकेशन, असं मिस्टेक करूच शकत नाही. सिद्ध करून दाखव माझ्या समोर. डेमो पाहिजे ना, लगेच देणार. आय विल आस्क यू सम क्वेश्चन्स, त्याचे तुम्ही मला आन्सर्स द्या. तुम्ही खोटं बोलला तर या ऍप्लिकेशन मधून बीप असा आवाज येणार आणि तुम्ही खरं बोलला तर काय आवाज येणार. ठीक आहे, मग कर सुरू. आपण तुम्हाला मी खूप आवडतो. अजिबात नाही. बघा, नाही झालं बीप म्हणजे करेक्ट आहे. कॅडीला तुम्ही मनापासून फॉरगिव्ह केलं, माफ केलं. होय. बघा बघा, खोटं बोलता तुम्ही, माफ नाही केलं. देवकी, इट्स युअर टर्न. तर तू काहीतरी बोल. मी काय बोलू? हा, आज अरे हे कमी जेवले रे. 2 पोळ्या आणि थोडासा भातच खाल्ला. बीप झालं म्हणजे आपण जास्त जेवले. हो रे, यांनी आज 4 पोळ्या आणि शिवाय भातही खाल्लाय. सो किती परफेक्ट ऍप आहे ते. सई, तू बोल काहीतरी. यू से समथिंग. मी काय बोलू? हा, जगात खरं प्रेम नावाची गोष्ट उरलीच नाहीये ना आता. बघितलं, बीप झालं. दॅट मीन्स दिस इज रॉंग. एनिवे, आपण नॉट जस्ट प्रेझेंट बट पास्ट आणि फ्युचर बद्दल कोणी काय बोललं ना तर ते पण हे कॅच करतं. फॉर एक्झाम्पल, मी इथे येताना कॅडीला उचलून घेऊन आलो. सही, इट बीप. मी इथे आल्यावर तुमच्या आणि देवकीच्या पाया पडलो. सी, इट बीप्ड अगेन. आफ्टर फ्यू इयर्स इथे मॅरेज हॉल स्टार्ट करण्याचा तुमचा प्लॅन आहे. अरे काहीतरीच काय. बीप म्हणजे खोट आहे. इथे सगळे लोक मॅरेजसाठी, लग्नासाठी जमले. बघा, इथे तुमचं आणि देवकीचं लग्न होत आहे. बघा, और माझं आणि सईचं लग्न होत आहे इथे. सी, बीप अगेन. आणि तुम्ही मला भेटायला ऑस्ट्रेलियाला आले. सी, इट बीप्ड अगेन. अँड फायनली चिनूच्या लग्नासाठी मुलगी पण तुम्हीच शोधून काढली. सी, दिस टाइम हे बीप नाही झालं. दॅट मीन्स चिनूच्या लग्न होईपर्यंत यू विल बी फिट अँड फाईन अँड रॉकिंग. सी, मी जे बोललो ते मी करून दाखवलं. आय प्रूव्ड इट टू यू. वा, चांगला आहे यंत्र. बाय द वे, उद्या तुमचा बर्थडे सेलिब्रेशनला आम्ही पण यावं, राईट? नको. इट इज बीपिंग. आमचं लग्न झालं तेव्हा याचा शोध लागला असता तर. वा, उपयुक्त असा आहे हा आविष्कार. मला हे यंत्र हवंय म्हणजे त्या पुरवठादारासमोर मी खरा आणि तो खोटा आहे हे सिद्ध करू शकेन. पण तुम्हाला यूज करता येईल हा ऍप का? शिकेन मी. वाय नॉट, वाय नॉट, शिकाल ना. बट द थिंग इज, हे ऍप्लिकेशन तुम्हाला यूज करायचं असेल तर यू नीड फॉरेन ब्रँडचा फोन लागेल तुम्हाला.
पण मग सईच्या भारतीय भ्रमणध्वनीत हे असं काही करून घेता येणार नाही का? अनफॉर्च्युनेटली यू कांट, बिकॉज आफ्टर ऑल हे ऍप्लिकेशन डेव्हलप केलं एका फॉरेन कंपनीने. मग मला अजिबात नको आहे. हे बघा, मी फक्त स्वदेशी वस्तूच वापरतो. घेऊन जाते परदेशी यंत्र. चला निघायत ना. ओके, आपलं काम झालं. काही नाही. कॅडी, कम लेट्स गो. Sai loves me. Sai doesn't love me. I can't live without Sai. Sai can't live without me. Full on Romeo झालास तू. Yeah, I just hope की साईचा राग गेला असेल. But ना, प्रेमात पडलं की किती सारं टेन्शन असतं ना. I don't want to fall in love ever. ये साईचा फोन आला. अरे मग घे की पटकन घे. एक सेकंड जरी मिस झालं ना तर you will miss your heartbeat. त्याच्यात 4 seconds गेले कॅडी. परत 2 seconds गेले. हॅलो स्वीट हार्ट. केलं की नाही चॅलेंज कम्प्लीट? बोललो मी आप्पांना अबाउट अ मॅरेज. त्यात काय एवढं? आणि आप्पांसमोर तू स्पष्टपणे काहीच बोलला नाहीस असं तर कुणीही सांगू शकेल. म्हणजे यू आर नॉट इम्प्रेस्ड? अजिबात नाही. कसं आहे ना नचिकेत, हे सगळं सांगून तू आप्पांना फसवू शकतोस, मला नाही. म्हणजे तू अजून पण रागावले माझ्यावर? हो नक्कीच. तू हे सांगायला कॉल केला साई? हो. वेल, आय कम्प्लीटेड 1 challenge of yours according to my capabilities. So आता तू पण माझ्यासाठी एक कर. काय? Come to my place at 5 in the evening. मी काय येऊ? मी नाही येणार. मला माहिती आहे तू येणार. I'm sure you'll come and I'll be waiting for you. अरे Someone has great plans for the evening. Yes. मग काय करणार आहेस तू? तेच जे रोमिओनी जुलियट साठी केलं. बट तू आता वर जाऊन बस and don't come down till I tell you to. As you wish, sir. तुला नाही मी डिस्टर्ब करणार. All the best. I love you, Sai. आई उद्या काय करायचं? काय करायचं म्हणजे? असं काय करताय? उद्या आप्पांचा वाढदिवस नाही का? हा, त्याच्याबद्दल म्हणतेस होय तो आणि 75वा वाढदिवस आहे म्हणजे काहीतरी छान वेगळं करायला हवं नाही? करू. त्यांच्या आवडीचे पदार्थ करू सगळे. तेच म्हणते मी. आई काय गोड करायचं ते फक्त सांगा, मी तुम्ही म्हणाल ते करीन. अगं तू नको करूस उद्या काही. मीच करीन एखादं पक्वान्न. अय्या, म्हणजे उद्या आम्ही काहीच नाही करायचं? इश्या, तसं नव्हे ग. पण सौभाग्यवतीने केलंय म्हणल्यावर खुश होईल ना आमची स्वारी. पण आई मी काय म्हणते, जेवणाचं तर आपण करूच, पण सजावट काहीतरी वेगळी करूया, म्हणजे अप्पांना कसं अगदी प्रसन्न वाटायला हवं. यांना प्रसन्न करणं महाकठीण काम आहे, पण तरी करू आपण आपल्या परीने. काय हो आई तुम्ही. आजच सगळी तयारी करून ठेव. हो, म्हणूनच म्हणते चला ना स्वयंपाकघरात, काय करायचं ते ठरवून टाकू. मी हे काम आवरते आणि येते. मानसी दुकानात गेलीये ना, तू सईला घे ना मदतीला. हो चालेल. हा, पण आहे कुठे ती? रूठ न जाना तुमसे कहूँ तो, मैं इन आँखों में जो रहूँ तो। रूठ न जाना तुमसे कहूँ तो, मैं इन आँखों में जो रहूँ तो। तुम ये जानो या ना जानो, तुम ये मानो या ना मानो, मेरे जैसा दीवाना तुम पाओगे नहीं। याद करोगे मैं जो ना हूँ तो, रूठ न जाना तुमसे कहूँ तो।
मेरी ये दीवानगी कभी ना होगी कम, जितने भी चाहे तुम कर लो सितम। मेरी ये दीवानगी कभी ना होगी कम, जितने भी चाहे तुम कर लो सितम। मुझसे बोलो या ना बोलो, मुझको देखो या ना देखो, ये भी माना मुझसे मिलने आओगे नहीं। सारे सितम हंस के मैं सहूं तो, रूठ न जाना तुमसे कहूं तो। प्रेम के दरिया में लहरें हजार, लहरों में जो भी डूबा हुआ वही पार। प्रेम के दरिया में लहरें हजार, लहरों में जो भी डूबा हुआ वही पार। ऊंची नीची नीची ऊंची नीची ऊंची ऊंची नीची, पैरों में तुम देखूं कैसे आओगे नहीं। मैं इन लहरों में जो बहूं तो, रूठ न जाना तुमसे कहूं तो। तुम ये जानो या ना जानो, तुम ये मानो या ना मानो, मेरे जैसा दीवाना तुम पाओगे नहीं। रूठ न जाना तुमसे कहूं तो, मैं इन आंखों में जो रहूं तो। रूठ न जाना तुमसे कहूं तो, मैं इन आँखों में जो रहूं तो। राग गेला नसेल तर अजून एक ऑप्शन आहे माझ्याकडे. इम्प्रेसिव्ह. हाय साई. सॉरी. आय होप मी तुम्हाला दोघांना डिस्टर्ब नाही करत. वेल केलंस तू. सिरियसली गाईज, तुम्ही दोघांनी ना फॉर एव्हर एकत्र राहायला पाहिजे. अँड क्लिअरली यू आर मॅडली इन लव्ह विथ इच अदर अँड ऑफकोर्स मेड फॉर इच अदर. सो गेट मॅरिड सून. हा बट आता आप्पांनी परमिशन दिली पाहिजे ना. ट्रू. बट देन यू डू समथिंग ना त्यांची परमिशन घ्यायला. हा वेल एक चान्स आहे उद्या. उद्या या उद्या आप्पांचा 75th बर्थडे. आपण छान सेलिब्रेट करू एकदम त्यांच्या स्टाईलमध्ये, स्वदेशी स्टाईल मध्ये. खुश होतील अँड देन विल टेल हिम आपल्याबद्दल. अरे हो, पण नचिकेत असं लगेच उद्या सांगणार तू? हा म्हणजे कधीतरी सांगायचं आहे सई. देन उद्या का नाही. टुमॉरो इज द डे. राईट.